नमस्कार, मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। विकास दादा पाटिल और वंदना ताई पाटिल अपना जन्म दिवस एक ही दिन मनाते हैं, यानी कि 20 जून को। और जब भी अपना जन्म दिवस मनाते हैं, कोई न कोई हर साल ये सामाजिक कार्य करते हैं। कभी जो वरिष्ठ नागरिक हैं उनके लिए कुछ कार्य करते हैं, कभी अनाथ आश्रम जाते हैं, कभी वृद्ध आश्रम जाते हैं, कभी मनपा स्कूलों में जाते हैं, कभी फ्री मेडिकल हेल्थ कैंप का आयोजन करते हैं। इसी प्रकार आज अपने क्षेत्र में मराठी स्कूल नवघर के पास जो आप देख रहे हैं, शाला क्रमांक 13, यहाँ पे आए और सैकड़ों बच्चों को इन्होंने नोटबुक दिया, पेन दिया, चॉकलेट दिया और उनके साथ में अपना जन्म दिवस मनाया। बच्चों के चेहरे पे एक अलग ही खुशी नजर आती है। अगर मैं बात करूं विकास दादा पाटिल की और वंदना ताई पाटिल की, तो इनका एक ध्येय है, एक उद्देश्य है, जब भी अपना जन्म दिवस मनाए कोई न कोई सामाजिक कार्य करके मनाए, उसके साथ साथ अपने लोगों के साथ मिलकर मनाए, यानी कि जिस क्षेत्र में रहते हैं उनके साथ में मिलके मनाए। चलिए बात करते हैं विकास दादा पाटिल से और हम बात करेंगे वंदना ताई पाटिल से। माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझं वय 15 या समाजसेवेमध्ये जास्तीत जास्त मी वेळ लहान मुलांसाठी घालवला आहे आणि माझ्या वार्डात प्रभाग 11 मध्ये शाळा क्रमांक 13 या सालाबादप्रमाणे आज मी वह्या वाटप करण्याचा आणि पेन, वही आणि चॉकलेट वाटप करण्याचा पहिला सुरुवात केले। आणि सालाबादप्रमाणे मी नेहमी जेवढ्या शाळा आहेत आमच्या त्यांना भेट देऊन, त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या शुभेच्छा घेतो। आणि लहान मुलांचं मराठी शाळेत जे जे कामं असतील ती मी शाळेची पूर्ण काही अडचण ताबडतोब मी धावत येऊन त्यांची कामं पूर्णत्वाला नेतोय। आणि तसंच लहान मुलांच्या त्या शाळेला ओपन मैदान होतं, त्याच्यात शेड बांधून मुलांची पावसाळ्याची सोय केलेली आहे। आणि आमच्या वंदना पाटील यांच्या नगरसेवकांमधून बहुतेक कामं मराठी शाळेचं मीच केलेली आहेत। आणि त्याचा मला पाठपुरावा म्हणून जेव्हा जेव्हा सर्व लहान मुलांचे काही अडीअडचणी असतील, काही फीस सामग्री काय त्यांना कमी पडत असेल, औषधोपचारासाठी पण पूर्ण मी मदत दरवर्षी करतोय। जेव्हा जेव्हा मला बोलवणार तेव्हा जी त्यांना सुविधा पाहिजे ती मी पूर्णत्वास नेतोय। आणि आज मला जे लहान मुलांना जी वह्या वाटप आणि पेन वाटप केला, मला सगळ्या ते वाढदिवसाचा लहान मुलांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याच्यात मला आनंद मोठा झालेला आहे। आणि लहान मुलांचं मी नेहमी संगोपन करण्याचा जेवढा प्रयत्न होतो तो मी करतोय आणि करत राहीन। आणि आता या सगळ्या इथले स्लम एरिया आहे, शिवशक्तीनगर, इंदिरानगर या शाळेत लहान मुलं इथे शिकतात, त्यांची मी नेहमी सतत काळजी घेतो। त्यासाठी मी आता या माझ्या वाढदिवसानिमित्त ताबडतोब लहान मुलांसाठी कॅम्प लावणार आहे, आरोग्याचं शिबिर भरवणार आहे। त्याच्यात मी त्यांना काही औषधोपचार लागला तो पूर्णत्वास नेईन, एवढं बोलून मी तो जय हिंद। नमस्कार। आज विकास पाटील माझे मिस्टर यांचा आज 20 तारखेला आजचा बर्थडे आणि माझा आता 14 तारखेला झालेला आहे। पण दरवर्षी आम्ही दोघांचा मिळून हा वाढदिवस साजरा करतो आणि तो वाढदिवस आम्ही साजरा करतो, पण तो आमच्यासाठी नसून आम्ही दुसऱ्यांसाठी वाढदिवस साजरा करतो। हा वॉर्ड क्रमांक 11 हा आमचा आहे आणि खरोखर या दिवशी आम्हाला सगळे जे आमचे बंधू भाऊ आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या मला येऊन शुभेच्छा देतात, त्याच्यातच आमचं समाधान असतं। आणि दरवर्षी आम्ही एक सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करतो किंवा गरजू कोण व्यक्ती असतील त्यांच्यासाठी करतो। गेल्या वर्षी मी अनाथ आश्रमला भेट दिलेली, तिथल्या सगळ्या जे वयस्कर वृद्ध आहेत त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची सोय केलेली होती। आणि असा वाढदिवस आम्ही साजरा करतो, याच्यातच आम्हाला आनंद आहे। आणि आज मी माझ्या वॉर्ड क्रमांक 11च्या 13 नंबर स्कूलमध्ये मी इथे आलेली आहे आणि इथल्या मुलांना, छोट्या मुलांना मी वह्या, पेन आणि चॉकलेट देऊन मी आज हा वाढदिवस साजरा केला। आणि खरोखर या मुलांचा आनंद बघून
मला खूप म्हणजे आनंद वाटला आणि असंच मी वाढदिवस आमचा आम्ही दरवेळेला साजरा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.